टाळी वाजवण्यासाठी जसे हात मोकळे लागतात तसं मन हे मोकळं लागतं. या जगामध्ये एकमेकांच्या गळ्यात पडून रडणारे लोक भरपूर आहेत, पण दुसऱ्याच्या सुखाने सुखी होण्यासाठी निरोगी मन लागतं. अजूनही जरा हळू आहे, खिशामध्ये आहे का हात? एक गोष्ट सांगतो सोमाशेठ. एक कलावंत एका ठिकाणी आपला कार्यक्रम सादर करण्यासाठी गेला. खर तर माझी घड्याळ अवकाश देत नाही हे बोलायला, पण तरी बोलतो. आणि त्या कलावंताने आपला कार्यक्रम, आपला प्रेझेंटेशन इंग्लिश मराठीमध्ये सांगायचं तर इंग्लिशमध्ये आपलं सादरीकरण सुरू केलंय त्याने. आणि मग पुढचे जे प्रेक्षक होते त्यांना आनंदित करण्यासाठी, त्यांना प्रसन्न करण्यासाठी, त्यांची रसिकता उचंबळून येण्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले. तो चांगला उत्तम प्रकारचा गायकच होता, पण भरपूर त्याने प्रयत्न केले. चांगला आलाप गायला, ताना गायल्यात, वेगवेगळ्या प्रकारचे राग गायलेत, पण कोणी टाळ्या वाजवेना. एक लक्षात ठेवा, या जगामध्ये अनेक नाद आहेत, पण कलावंतासाठी सगळ्यात मधुर जर नाद कुठला असेल तर तो रसिकांच्या टाळ्यांचा आहे. कथा कीर्तन ऐकत असताना असं बसू नका. आपण आलोय ना तिथं, आपण रसिक आहोत, त्याची दाद द्या. म्हणून ऐकणं लांबच आहे हो, कसं ऐकावं याला सुद्धा अक्कल लागते. वेगळी गोष्ट आहे ती. रसिक असावं लागतात माणसं. त्याने सगळा प्रयत्न करून पाहिला, कुणी काही टाळ्या वाजवेना. त्याने आयोजकाला सांगितलं, मी माझी सगळी शक्ती पणाला लावतोय. माईक जर नीट लागलेत की सहज बोललं तरी होतं. हे छान लागलेत आता. आणि लागले नाहीत की माणूस जास्त करायला जातो आणि अजून बिघडून जातं. असं आहे. जेवढी शक्ती आपण लावू तेवढं 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 ते अजून कमी होतं. त्याने सगळी शक्ती लावली पण टाळ्या कोणी वाजवेना. त्याने आयोजकाला बोलून घेतलं, म्हणजे इकडे आहो. ते म्हणले बोला. अहो म्हटले, मी एवढ्या शक्तीपणाला लावतोय, मला जेवढं येतं तेवढंही करतोय, जे येत नाही तेही करतोय. माणसं प्रसन्न होत नसेल ना तर आपल्याला जे येत नाही तेही माणसं करतात. जे करणारे त्यांना विचारा. पण यातलं कोणी टाळ्या वाजवेना. सगळ्यांचे हात आपल्या कुठे काय माहिती. त्याने शिक्षक इकडे हळू सांगतो कानात, माईकच्या बाजूला म्हणजे बोला. हे खाली बसणारी माणसं जे आहेत ना, हो म्हणजे ते आता श्रीमंत झाले, पण हे सगळे पॉकेटमार होते पूर्वीचे. या सगळ्यांचे हात एकमेकांच्या खिशांमध्ये आहेत, त्यामुळे टाळ्याने वाजणार. जेव्हा बसणारे माणसं हात दुसऱ्यांच्याच खिशात घालून बसलेले असतात, टाळ्या वाजवणं अवघड होतं. थोडा इति गुह्यत म्हणून शास्त्र आहे, बरेच अर्थ निघेल त्याचे. म्हणून टाळ्या वाजवण्यासाठी दुसऱ्यांच्या खिशात हात नकोय, डोक्यामध्ये दुसऱ्यांचा विचार नको, कीर्तनामध्ये आलं तर भगवंताशिवाय दुसरं डोक्यात नको. आणि असं काही झालं की हृदयापर्यंत ते विचार येतात आणि आपोआप हृदयाला भावलेला विचार टाळ्यांच्या द्वारे अभिव्यक्त होतो. विढाला